आमचे मित्र मराठा सेवा संघाचे उपाध्यक्ष काळावगे साहेब, आमचे दुसरे मित्र या आम्ही शाळेत शिकलो समजा ते ताटे साहेब आणि सर्व सेवा संघाचे सदस्य मंडळी. आता उल्लेख केला की युवा असा आहे की जरांगे पाटलाचा तिकडे उपोषण सुरू आहे. ते सर्व मराठा तुमच्या मुंबईमध्ये सर्व मराठा येऊन बसलेले आहे. हे भगवा असं वादळ आहे. माझं तर असं म्हणणं आहे की बा ज्यांचा आरक्षणाला विरोध आहे, जे उच्च नेतृत्व आहे, ज्यांचं नाव आपण बोलणार नाही, परंतु त्या माणसाला शिव्या देणारे दोनच माणसं आहेत. एक तर जरांगे पाटील आहे, दुसरे खेडेकर आहे. या दोघांमध्ये डेरिंग आहे त्यांना हे करायसाठी. विरुद्ध किंवा मराठाच्या हिताबद्दल जे कोणी आड येत असेल त्यांना आपोस करण्यासाठी दोघं जण सध्या महाराष्ट्रात आहे. खेडेकर आहे, दुसरे जरांगे. तर निश्चितपणे मित्र खेडेकर साहेबांनी जो वृक्ष लावला तो निश्चितपणे मोठा व्हायला पाहिजे. आपण म्हणतो बघा, इफ इट इज टू बी इट इज अप टू मी. म्हणजे काही जर गोष्टी असतील तर आपल्या स्वतःपासून सुरुवात व्हायला पाहिजे. हा करेल तो करेल, आपण 100 लोक उभे केले आणि त्यानं सांगितलं की दुसरा करेल, दुसरा म्हणून तिसरा करेल, तिसरा म्हणून चौथा करेल, नव्यानं म्हणून 100 करेल. तो करणार कुठं गेला? त्याच्यामुळं कसं आहे, खेडेकर साहेबांचा विचार जो आहे की तुम्ही स्वतःहून सुरुवात करा म्हणून राहिलो तर निश्चितपणे त्यांनी ज्या ध्येयानं, ज्या उद्देशानं आणि ज्या त्यांच्या कल्पकतेनं हा वटवृक्ष उभा केला तर निश्चितपणे तो मोठा राहील. अन्यथा आता थोडेसे अशी उपस्थिती वगैरे राहिले तर ठीक आहे, त्याला काय कारण आहेत आपण त्याच्यावर हे करू. पण तो निश्चितपणे चिंतनीय असे बाब आहेत. खेडेकर साहेब प्रत्येक वेळी त्यांच्या भाषणामध्ये सांगतात. तर त्या दृष्टीनं आपण हे करायला पाहिजे. इट इज टू बी इट इज अप टू मी. दुसरं, डे बाय डे इन एव्हरी वे आय एम गेटिंग बेटर अँड बेटर. म्हणजे मागचा तुमचा जो वर्धापन दिन झाला काळावगे साहेब, त्याला किती जण होते? पूर्ण हाल झाला. म्हणजे माझं पण आजच्यापेक्षा उद्या चांगलं, उद्यापेक्षा परवा चांगलं, परवापेक्षा तेव्हा चांगलं. मग त्यावेळेस जर हाल भरला तर यावेळेस मग तर डबल हाल, मग तो हाल पुरायला नको पाहिजे होता. मग डे बाय डे इन एवढे हा विचार आपल्या प्रत्येकाला करावा लागेल किंवा प्रत्येक दिवशी आपण कसं समजा आपलं विकास होईल. डे बाय डे इन एवढे वे वी आर गेटिंग बेटर अँड बेटर. म्हणजे आजच्यापेक्षा आपण उद्या कसे चांगले, उद्यापेक्षा परवा कसे चांगले, कमी नाही चांगले पण ती पोझिशन तरी आपल्याला टिकवून ठेवावं लागेल. त्या